नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस यावेळी अतिशय खास पद्धतीने साजरा करण्याची तयारी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या कालावधीमध्ये देशभरामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी स्वस्थ नागरी सशक्त परिवार हे अभियान सुरू करणार आहेत। या उपक्रमाचा उद्देश हा महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्य सेवा अधिक मजबूत करणं हा आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सोशल मीडियावरती एका पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। या उपक्रमाचा उद्देश हा देशभरातील महिला आणि बालकांचं आरोग्य अधिक मजबूत करणं, त्यांच्यापर्यंत तातडीनं आरोग्याच्या विविध सेवा पोहोचवणं आणि जागरूकता निर्माण करणं असल्याचं नड्डा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। नड्डा पुढे म्हणाले की या उपक्रमाअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, सामुदायिक आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी 75,000 आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे। हा उपक्रम देशभरातील महिला आणि बालकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे। या शिबिरांमध्ये महिला आणि बालकांना आरोग्याच्या प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या व्यतिरिक्त पोषण आणि आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोषण महिना उपक्रम राबवण्यात येणार आहे। या सर्व उपक्रमांचा उद्देश हा देशभरामध्ये स्वस्थ आणि आरोग्यदायी कुटुंब निर्माण करण्याचा आहे, असंही यावेळी नड्डा म्हणाले। दरम्यान या अभियानाचा एक भाग म्हणून जे.पी. नड्डा यांच्याकडनं सर्व खासगी रुग्णालयांना देखील आवाहन करण्यात आले की त्यांनी या उपक्रमाचा भाग होऊन हे अभियान अधिक मजबूत बनवावं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महिलांसाठी ही नवीन स्कीम पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू करणार आहेत। तर मग मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।